जनरल जेव्हा लग्न होतं तेव्हा मध्ये अंतरपाठ धरतात, बरोबर? तो पाईप होता. तुमच्या लग्नात पाईप ठेवला होता. ही अशी म्हणते की मी तिला चोरून बघत होतो. पहिलं कोणी बघितलं असेल सर? मी तर नाही बघितलेलं, मी तर माझ्या कामामध्ये होती. हिला कसं माहिती की मी चढ चोरून बघतोय? मग घरी कळल्यावर काय झालं? काय नाही, आमच्याकडे दोन्हीकडे तसेच नकारच चालू होते. मग मला सांगा, फायनली मग होकार मिळाला का पळून जाऊन लग्न केलं? नाही, ऍक्च्युली आम्ही पहिलं कोर्ट मॅरेज ठरवलं. फक्त माझे आई वडील इन्व्हॉल्व नव्हते, की त्यांचं पण हे होतं की आमच्या हे करतेस तू. जनरल जेव्हा लग्न होतं तेव्हा मध्ये अंतरपाठ धरतात, बरोबर? तो पाईप होता. तुमच्या लग्नात पाईप ठेवला होता. ही अशी म्हणते की मी तिला चोरून बघत होतो. पहिलं कोणी बघितलं असेल सर? मी तर नाही बघितलेलं, मी तर माझ्या कामामध्ये होती. हिला कसं माहिती की मी चढ चोरून बघतोय? ते किती वेळा करायचे फोन? असंच काही सणवार वगैरे असला तर फोन करायचे, मग बोलायचे. आत्याचा मुलगा आहे म्हणून आवडायचा तर बोलायचे फोनवर. नाही, पण शनिवारी कशाला फोन करायचे तुम्ही? सणवार असल्यावर शनिवारी. सणवार मला वाटलं फक्त शनिवारी फोन करायचे. आणि यांचा स्वभाव कसा आहे? वैदिनचा स्वभाव चांगला आहे, पण छोट्या छोट्या गोष्टींवर कायम रडते ती. बरं, आता या दोघांबद्दल बोलायचंय. सगळ्यात आधी सासूबाई. माझी सून जीव लावती मला, चांगली आहे माझी सून. हो हो. आणि मुलगा पण मुलगा रडवतो सारखा. मग रडवतो, मग त्यांचं चालू राहतं. चालू राहतं. हो. तुमचं काय म्हणणं नाही? नाही, काही म्हणणं नाही. आता त्यांचं चालू राहतं नवरा बायकोचं, आपण काय बोलणार आहे त्याच्यात. पण सून चांगली. हो, सून चांगली. होय ना? हो. सासरे बोलतात सून चांगली. हो, एकदम चांगली. आणि काय सांगाल, सल्ला काय देणार तुम्ही दोघांना? काय नाही, चांगले व्यवस्थित राहावं. व्यवस्थित राहा. द्या आईकडे द्या. काही नाही, चांगलं आहे माझे जावाई पण. जावई सगळे चांगले आहेत. तुम्हाला नंदबाईची द्या. बरं बरं बरं. त्याच्यामुळे काही एवढं वाटत नाही. जावई छान आहे, भाषेची आपल्याची, त्याच्यामुळे सुखी संसार करावं हिची एवढी इच्छा. पूजा माझी मैत्रीण आहे. मला तिला एकच सांगणं आहे की सगळ्यांना समजून घेता घेता नवऱ्यालाही समजून घे आणि रडणं थोडं कमी कर, म्हणजे पाऊस लवकर इकडे पडेल. डोळ्यात नको पाडू. बरं, आता मला तुम्हाला विचारायचं, आज क्षमा मागायची असेल तर कोणाची, आणि धन्यवाद द्यायचे असतील तर कोणाला द्या? धन्यवाद द्यायचे असेल तर आईबाबांना, मम्मी पप्पांना. आणि काही म्हणजे आतापर्यंत माझ्याकडनं काही चुकलं वगैरे असेल 1.5 वर्षामध्ये वगैरे, तर इथल्या सर्व कॉलनीतल्या सगळ्या शेजारच्यांना, जाऊबाईंना, सासू सासऱ्यांना, त्यांना मी क्षमा मागते. तुम्ही हो? मी सासू सासऱ्यांचे धन्यवाद कराल की ते नाही म्हणून पण त्यांनी ॲक्सेप्ट केलं आम्हाला, आणि त्यांचे धन्यवाद. आणि क्षमा पण त्यांचीच मागतो की आम्ही त्यांना फोर्स केला, हे केला, त्याबद्दल जो त्यांना त्रास झाला असेल त्याबद्दल त्यांची क्षमा मागतो. व्हेरी गुड. आणि फोन उचलत नाही त्याबद्दल नाही का? तिला कमेंट करतो की यानंतर मी वेळेवर घरी येईल, आणि बघितलं मी आल्याचा फायदा. फोन पण उचलाल. पण यानंतर थोडीशी धावपळ आपण बघणार आहोत. 5 वस्तू आणल्या तर पहिलं बक्षीस. आणि आता सुनेबद्दल सांगा, जावयाबद्दल सांगा, ज्यांना ज्यांना जे जे बोलायचंय ते बोला. सगळ्यात आधी सासूबाई. मला माझ्या मुलांना सांगितलं का मम्मी मला ती पसंत आहे, तर मी म्हटलं चालेल. मग मी गेले तिच्या आईला विचारलं का, मग तेव्हा हा म्हटलं. तुमच्या आई आले? हो. कुठे आहे? द्या. अरे हो, नमस्कार. काय चालता चालता रात्रीच्या वेळी तुम्हाला ही बातमी जेव्हा लेकीने सांगितली, काय टेन्शन आलं होतं का? टेन्शन आलेलं. मग सांगितलं मी त्यांना. पण आता बरं वाटतंय? हो. खुश आहात? हो. जावई कसं आहे? छान आहे. अजून कोण बोलणार? एकदम छान आहे माझ्या अंकल आणि आंटी. पण एक त्रास सगळ्या मित्रांना भोगावा लागला, कारण की यांच्यासोबत जे रात्रभर थांबन तर त्यांनी फोनवरती रात्रभर बोलायचे तर वैतागून जायचं शेजारचे. असाच प्रसंग माझ्यावरती आलेला राहतो. काय झालं होतं? असंच आम्ही 2 जण झोपायला एकत्र होतो, तर यांचं चालू रात्रभर बोललं. माझी अख्खी रात्र त्याचं जागून गेली आणि मी दिवसभर झोपलेलो मला होतो. ऐकण्यात इंटरेस्ट नाही, इंटरेस्ट झोपायचं ना ग. पण जोरात त्यांचं चाललं होतं आणि एकाच रूम मध्ये दोघं पण, मग अजून प्रॉब्लेम झाला जास्त. बरं, तुम्हाला ऐकायला मजा येत होती ना? मला तुम्हाला विचारायचंय, हे सगळे सांगतायत, पण आज या टप्प्यावर क्षमा मागायची असेल तर कोणाची मागाल, आणि धन्यवाद द्यायचे असतील तर कोणाला द्या? धन्यवाद तर मी माझ्या कुटुंबालाच देईल,
तुमच्या 3 अपेक्षा सांगा मिस्टरांकडून. बाहेर कुठे फिरायला घेऊन नाही जाते, घेऊन जायला पाहिजे. काय उत्तर द्या. वेळ नाही भेटत ना ते दुकानावर. पूर्वी बरी मिळत होती हो, रात्रभर त्यांची झोप खराब केली. तसं नाही, आता कसं आहे, एक जॉईंट फॅमिली आहे ना, तर ते थोडं परपंच हे पण लक्ष द्यावं लागतं ना. अच्छा, सगळे एकत्रित कुटुंब आहे, पण तरी सुद्धा थोडासा त्यांच्यासाठी वेळ वेळ काढतोच. कधी काढणार? केलं आता फिरायला 1-2दा तर मध्ये फॅमिली सोबत गेलेले आहे आम्ही. त्यांना दोघं जण. पण परत ऍडमिशनचं काय काय? दुसरी अपेक्षा लवकर उठले पाहिजे ते. आता ऍक्च्युली मला शॉप क्लोज करता रात्री 12-1 वाजता, मग येऊन जेवायचं झोपायचं, सकाळी कसं लवकर उठलं. मग त्यांचं म्हणणं लवकर सकाळी उठले पाहिजे. तुम्ही दुकानातच का नाही झोपत? त्यांनी लवकर उठलं पाहिजे का सकाळी? चला बघा, इच्छा पूर्ण करा अपेक्षा. नक्की. तिसरी अपेक्षा जॉब करून द्यावा त्यांनी. तुम्हाला नोकरी करण्याची इच्छा आहे? हो. बरोबर. काय हो? नाही, माझ्या कधी नकार नाही. नक्की करायचं तर करा. होकार आहे. हो, यस. तुमच्या 3 अपेक्षा सांगा बहिणींकडे. माझी एक अपेक्षा अशी आहे की आयुष्य तर खूप नेहमी तर सोबत राहतच नाही माणसाचं, की वेळ जर भेटली तर होईल तेवढं कुटुंबालाच मदत कर, आणि परत प्लस तुझ्या घरी पण तिथे पण त्यांना पण मदत कर. थांबा, काय मान्य आहे तुम्हाला? दोन्ही कुटुंबांकडे लक्ष द्या असं त्यांचं म्हणणं. दुसरी अपेक्षा, नेहमी तिने पण खुश राहावा, चिडचिड नाही केली पाहिजे. मग बसमध्ये ओळख झाली. कुठल्या? शिर्डी कोपरगाव एसटी बसमध्ये. कुठली एसटी बस? पंढरपूर बस असायची, इथनं कोपरगावला जायचं कॉलेजला ना. मग फर्स्ट टाइम तिला बघितलं तसं प्रेमात पडलो. त्यांची अटच ती होती, तू जेव्हा केव्हा डिवोर्स घेशील, मला तू तुझ्या दोन्ही मुलांसोबत हवी, मला फक्त तू नको, तू सुद्धा नको, मला काहीच नको. मला घरी जावं लागेल. काय झालंय काय? माझ्या मायनं आमचं घर गहाण ठेवलं होतं. पोरींच्या शिक्षणासाठी पैसे लागतात म्हणून पैसे परत देता आले नाहीत, जप्ती लागली घरावर. हमने जो कुछ भी कहा ना, वो हमारे दिल का दर्द था. तुम्हें दुखी नहीं करना चाहते थे. काश बेटा, काश हमारा पहला पोता तुम्हारी कोख से आता, हमें बहुत खुशी होती. कौतुक वाटतं मला, चावीबद्दल कोणी काहीच बोललं नाही. चावीबद्दल सांगण्यासारखं काही नाहीच आहे, तर काय सांगणार? जर ती चावी इतकी महत्वाची नाहीये, तर मग मधू काका आणि विक्रांत ती चावी घरातल्या प्रत्येक कुलपाला लावून का बघत होते? हसायला काय झालं? मग आजकालच्या पोरांना इतकं बडक नटलेलं नाही आवडत. आजकालच्या पोरांना पोरगी जशी आवडेल तशीच असायला पाहिजे ना. तूच ये इकडं आणि सांग की काय करायचं ते. तिथलं एक सांगू का? काय? तू कसं मेकअप करत जाऊ नको. तू जशी आहेस ना तशीच छान दिसतेस. झालंय काय ते तरी सांगशील का मला? लायर तू खोटं बोलतोस माझी नेहमी. पण बच्चा झालंय तरी काय झालंय मलाच विचार तू. मी तुला पैसे मागितले, तू मला पैसे दिले नाही दिले, आणि त्या राधिकाने स्कूटर घेतली. तुझं आणि ह्या मुलीचं प्रकरण चालू असल्याचा सज्जड पुरावा आता माझ्याकडे आहे. अरे व्हॉइस रेकॉर्डिंग दोघांचा आहे. आता दोघांचा आवाज राधिका नक्कीच ओळखेल. तुम्ही जागा का बदलली? गोदक्काला काय वाटलं असेल? असं अंधारात कुणी हात धरतं का? माझ्याच बायकोचा हात धरू. तुम्ही लाईट चकवलं आता नाही. कुणीतरी बघेल ना सुद्धा. ताप देता बाबा तुम्ही. साधं जवळ बी येणं झालं. हो